वेट 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 एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे आलेत काय? बॅट्समन रोहन, खाली कोण आहे नॉन स्ट्राईकला? सुजय आरवाडे व रोहन आरवाडे हे दोन ओपनिंग बॅटर. सलामीला पहिली ओव्हर घेऊन होते तो अमित चौगुले. स्टार्ट द गेम. फर्स्ट बॉल, अमितचा पहिला बॉल. यावेळी सिंगल खेळून काढलाय, सिंगलसाठी. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा आता सज्ज होतोय तो. यावेळेस मात्र सिंगल थांबवली गेली आहे. डॉट बॉल. हिट विकेट निर्मितीच्या बोर्डला सलामी दिली गेली आहे, परंतु हिट विकेट जाईल. बॅट्समन आउट ऑफ द पार्क चेंडू मारून आउट होतोय. जुना बोलले बॅट दे ना, बॅट दे ना, बॅट नाही बघ. तर आता मात्र पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो अमित. यावेळेस मात्र सज्ज असेल अमित, सामना करेल तो विवेक. यावेळेस मात्र पहिलाच बॉल डॉट मध्ये त्याचा खेळून काढलाय डॉट साठी. डॉट बॉल येईल आणि या डॉट बॉलने मात्र आता पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज असेल तो अमित. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, स्वीपचा फटका, सिंगल धावेल. या एकेरी धावाने मात्र आता धावफलक 1 ने वाढेल. धावसंख्या होते 2 धावा, 1 षटक पूर्ण, 2 धावसंख्या. 1 ओव्हर पूर्ण झाली, धावसंख्या ती 2. तर नवीन बॉलर इथे मात्र सज्ज होतो तो प्रीतम.
तर आता मात्र संघाचं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन प्रीतम पाटील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. प्रीतमचा पहिला बॉल सिंगल हँडेडली खेळून काढलाय सिंगलसाठी 2 साठी. आता मात्र पुन्हा चांगला फटका स्टेट ऑन द ग्राउंड, तिथं अलॉंग द कार्पेट फटका असेल, तिथे मात्र फिल्डर तैनात असेल. सिंगल धाव मिळेल, या सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र नक्कीच सायंकाळचं सत्र सुरू सायंकाळचं सत्र सुरू होते आणि त्या सायंकाळच्या सत्रामधील हा सामना नंबर 1 मनाच्या आतमध्ये आपण अंगठाना पाहतोय. तर एक देखणी अशी स्पर्धा सांगली नगरीमध्ये आपण गेले 2 दिवसामध्ये अनुभवतोय, अजून गेली 2 दिवस अनुभवणार आहोत. डेड बॉल, आता माझं डेड बॉल घोषित केला गेला पंचाने. इथे मात्र यावेळेस मात्र एक सोपा सुरेख आणि सरळ कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे पिटू यांच्या माध्यमातून कॅच ऑफ द डे घेतला गेला. एक चांगला सुरेख झेल इथे मात्र टिपला गेला, एक शार्प कॅच पिटू यांच्या माध्यमातून. सुहास यांच्या माध्यमातून एक शार्प कॅच, एक मोठा मासा गळायला लागतोय. विवेकची विकेट इथे मात्र जाते आहे. आयकॉन खेळाडू तर न्यू बॅटर आता माझ्या आतमध्ये जातोय. आता पुढचा बॉल प्रीतमचा. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल येईल. इथे मात्र शेवटचा बॉल या षटकामधील. तर पहिल्या षटकात समाप्ती होते, धावसंख्या होती ती 6. एक षटक पूर्ण धावसंख्या ती 6, माफ करा 2 षटक पूर्ण धावसंख्या 6. 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या होती ती 6 धावा. अतिशय चांगली गोंदाची पाहायला मिळते आहे ती धामणी संघाकडून. तर सुरुवात होते. आता नवीन बॉलर संयम येतोय, बॉलिंग मार्क सज्ज होतोय. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संयम मारा करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतो संयम रोहनसाठी. तर रोहनने पहिला चेंडू खेळून काढलाय, स्वीप केला गेला, सिंगल लावेल. या सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती धावसंख्या होते 7 धावा लागतात. 7 धावा इथे मात्र एक गडी बाद 7 धावसंख्या. आता मात्र नवी पुढचा चेंडू घेऊन संयम. यावेळेस मात्र वॉट बॉल, वॉट डिलिव्हरी, चांगला बॉल आहे. बॅकफुटमधून खेळायचा प्रयत्न होता धवलचा, परंतु डॉट बॉल येतोय आणि धवलच्या माध्यमातून मात्र आता पहिला डॉट बॉल हाताळला गेलाय. आता मात्र संयमचा एक भेदक मारा इथे मात्र आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय संयम. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, अलॉंग द कार्पेट. बॉल जाईल फिल्डरच्या हातामध्ये, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 धावा धावफलकावर लागतायत. तर आता पुढचा बॉल पुन्हा संयम. यावेळेस देखील सिंगल आणि सिंगल घेतली जाते आहे जर्सी नंबर 19 रोहनच्या माध्यमातून. संयमी खेळी करतो रोहन, तर त्याला साथ देतोय तितक्याच शिताफीने धवल. तर आता मात्र पुढचा बॉल संयम याचा. यावेळेस मात्र काय कॅच आहे मित्रांनो, व्हॉट कॅच. संयम ऑन फायर. काय कॅच घेतला गेला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. एक चांगला झेल, थोडासा डिसबॅलन्स झाला होता परंतु झेल सोडला नाही आहे. अतिशय सुरेख, सुमधुर आणि अप्रतिम झेल घेतला गेला.
व तिसरा गडी इथे मात्र बाद होतोय. तिसरी विकेट मिळते. 2.5 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या ती फक्त 9 धावा. रोहन आता न्यू बॅटर माझ्या आतमध्ये जातोय. रोहन संयमचा फुटचा बॉल सामना करेल तो. यावेळेस मात्र आता फुटचा बॉल घेऊन येतो तो संयम रोहनसाठी. इथे मात्र सामना करेल. यावेळेस मात्र रोहनने हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल इथे मात्र सिंगल येईल. 1 डिक्लेअर 1 डिक्लेअरसाठी सिंगल जाते. आता षटक संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आफ्टर 3 ओव्हर्स 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा. आफ्टर 3 ओव्हर्स 10 रन्स ऑन द बोर्ड विथ 3 लॉसेस. 3 विकेट डाऊन आहे. आता मात्र पुढचा जी षटक आहे ती मात्र आता पुन्हा घेऊन येतोय तो प्रीतम. आता न्यू बॉलर. पुन्हा एकदा संघाचं 4थं वैयक्तिक दुसऱ्या षटक बॉलिंग मार्गवरती. यावेळेस देखील एक चतुर चाणाक्ष चपळाईने सिंगल घेतली जाते आहे व सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते आहे व स्ट्राईक रोटेटने इथे मात्र आता सिंगल येईल. सिंगल धावसंख्या होते ती 11. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये हेच आहे की जरा मित्रांनो क्रिकेट प्रत्येक बॉलवर धाव येणं गरजेचं आहे. आता मात्र चांगला बॉल तितकी चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे मित्रांनो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी. पिटू यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगला झेल तितकी चांगली फिल्डिंग ते मात्र पिटूच्या माध्यमातून केली जाते. पिटू उर्फ संयम. पिटू उर्फ सुहास. स्कोरर मात्र माझी चूक दुरुस्त करतोय. आता पुन्हा एकदा प्रीतम सज्ज होईल. एक चतुर फटका इथे मला सिंगल येते. तर मी एक बाब ठळकपणे नमूद करू इच्छितो. इथे मात्र जो खेळाडू आपण पाहतोय ज्याने एक सुंदर झेल घेतला तो पिटू जर्सी नंबर 12. त्या खेळाडूचं वय आहे 43 वर्षाचा खेळाडू आहे तो. नक्कीच अतिशय यंग खेळाडू देखील अजून असं कामगिरी करतोय. यावेळेस मात्र चांगला ग्लान्स केलाय कव्हरच्या जिथे सिंगल धाव येईल आणि या सिंगलने स्ट्राईक रोड होते. धावसंख्या होते 15 धावा. काय फिल्डिंग आहे. अजूनही तितकाच उत्साह इथे मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा प्रीतमसाठी. यावेळेस मात्र पुल करायचा प्रयत्न थोडंसं अपील केलं जाते परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही आहे. डॉट बॉल येईल. षटक शेवटचा बॉल. प्रीतमचा शेवटचा बॉल आता सज्ज होते प्रीतम. चौथ्या षटकानंतर मात्र दोन्ही संघांना ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. शेवटचा बॉल. आता मात्र शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली जाते आहे. सिंगल हँडेड सिंगल घेऊन इथे स्ट्राईक रोड केला तेव्हा षटक संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होते 16 धावा. सरासरी 4 रन प्रति ओव्हरच्या सरासरीने जातोय तो मार्केट यार्ड संघ. धावसंख्या ती फक्त 16. 4 षटक पूर्ण धावसंख्या ती 16. तर आता फक्त ड्रिंक्स ब्रेकचा मैदानाच्या आतमध्ये वेळ झाली आहे. दोन्ही संघांना प्रत्येक संघाला 4 ओव्हर ड्रिंक्स ब्रेक फक्त 1 मिनिट. 16. 4 षटक पूर्ण धावसंख्या 16. अंपायर फक्त 1 मिनिट 60 सेकंड्स. 1 मिनिटाचा इथे मला ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय.
ड्रिंक ब्रेक समाप्त होते. आता मात्र 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. त्या 4 षटकांच्या माध्यमातून मात्र आता आपण आता मात्र पुन्हा संयम येतोय बॉलिंगवरती. संघाचं 500 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संयम मारा करेल. बॅट्समन रोहन व रोहन दोन्हीही रोहन सामना करेल तो संयमाचा. नॉन स्ट्राईक वरती रोहन, स्ट्राईक वरती देखील रोहन सामना करेल तो संयमाचा. संयमचं दुसरं षटक इथे मला सुरू होते. पहिला बॉल संयमचा हाताळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने. तिथे मात्र फिल्डर आहे. एक धाव पळून पुरलेली. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होत्या 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो आफ्टर 4 overs with 3 losses. यावेळेस मात्र चांगला फटका, तितकी चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र अपील केलं जाते. आणि ते टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. टीव्ही अंपायर कडे निर्णय मात्र सोपवला गेला. आता मग टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतो ते पाहूया. ते मात्र टीव्ही अंपायर कडे आता मात्र दाद मागितली गेली आहे ऑन फील्ड अंपायरनी. पाहूया निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायरचे तर मात्र 50-50 मात्र निर्णय केला गेलाय. थोडस अपील केलं जाते. टीव्ही अंपायर कडे रनआउट साठी इथे मात्र अपील मागितली गेली आहे. तर त्या अपीलचा आपण आता मात्र काय निर्णय तो आपण निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे दोन्ही टीम्सना. विकेट येते. विकेट आणि विकेट येईल. धावबादची संधी, एक चांगली संधी निर्माण केली होती व एक चांगला थ्रो. धावसंख्या ती 17. एकवीस धावसंख्या होते 21. 21 धावा करती लागतायत. आता मात्र 5 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या 21. 21 रन्स. या षटकामध्ये 4 धावा येतात. 4 रन्स. तर धावसंख्या होती 21 धावा करावी लागतात. आता मात्र 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. या षटकामध्ये 5 धावा जमवल्या गेल्यात. अमित तर नवीन बॉलर मैदानाच्या आत सज्ज होते. संघाचं 6वं वैयक्तिक असं
वरती दुसरी ओव्हर. यावेळेस मात्र चांगला स्वीपचा फटका, सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र आता धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 22. 22 धावा फलकावरती लागतायत आणि या 22 धावांच्या पुढे मात्र आता सुरू केला जाईल तो मात्र यावेळेस देखील चांगला फटका आहे. काय फटका मित्रांनो, 2 धावा 2D 2 डिक्लेअर मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल आणि चांगला फटका इथे मात्र रोहन आरवाडेच्या माध्यमातून खेळला जातोय. 2 धावांनी धावसंख्या मात्र 2 ने वाढेल धावसंख्या होते ती. तर आता मात्र सिंगल धाव इथे येते. यावेळेस मात्र काय बॉल आहे मित्रांनो, चांगला बॉल अमितच्या माध्यमातून हाताळला होते. वॉट बॉल, एक चांगला चेंडू इथे मात्र अमितच्या माध्यमातून हाताळला गेला. डॉट बॉल येतोय. अजून 2 चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक असतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र सज्ज होईल. यावेळेस देखील चांगला फटका आहे, स्वीप केलाय बॉलला, सिंगल धाव येईल. या सिंगलने धावसंख्या होते 26 रन्स. 26 धावा धावफलकावरती जमावल्या जात आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर शेवटचा बॉल. इथे मात्र 2 धावांसाठी डिक्लेअर मध्ये जातोय बॉल आणि धावा होत आहेत त्या 28 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या होते 28. 28 धावा लागतात धावफलकावरती. आता मात्र धावसंख्या होते ती 28. 6 षटकांचा खेळ मनाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. नवीन बॉलर मनाच्या आतमध्ये सज्ज होते. संघाचं 7वं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन ऋषभ चौगुले. सज्ज होते. संघाचं 7वं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन ऋषभ चौगुले तो मारा करेल. इथे मात्र आता पुढचा बॉल सज्ज होते ऋषभ. पियुष साठी, पियुष ऑन स्ट्राइक. आता मात्र चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला पंच केला गेलाय. बॉल सिंगल साठी जाईल. या सिंगलने धावसंख्या होते 29 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 6.2 बॉल्स. आता मात्र एक चतुर चाणाक्ष चप्पल चांगली लेंथ पाहायला मिळते आहे ऋषभच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. रोहनच्या विरोधात ऋषभ डॉट बॉल हाताळला जात आहेत. आता मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. थोडं संयम वरती येतोय. आता मात्र फुटबॉल यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. अपील केलं जात आहे आणि पंचांवरती कोणताही दबाव नाही. नॉट आउट घोषित केला जातोय. डॉट बॉल येईल. लगतचा दुसरा डॉट इथे मात्र सज्ज होतोय. आता मात्र चांगला फटका. आता मात्र सिंगल येईल. सिंगल आणि सिंगल धाव 1 डिक्लेअर मध्ये बॉल जातोय आणि धावसंख्या होते 30 धावा धावफलकावरती लागतायत. तर आता पुढचा बॉल सज्ज होतोय ऋषभचा
त्याचा सामना करेल तो पियुष. पियुषच्या माध्यमातून पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा बॅकफूट मारचा प्रयत्न, पुन्हा डॉट. ऋषभच्या या षटकामध्ये तिसरा डॉट बॉल हाताळतोय. 5 मध्ये 3 डॉट बॉल हाताळले गेलेत. आणि मात्र आता शेवटचा बॉल ऋषभचा. षटक संपतंय. फक्त 2 धावा खर्च केले ऋषभने आपल्या षटकामध्ये. ओव्हर्सची समाप्ती होते. धावसंख्या होते 7 षटक पूर्ण 30 धावा. 7 ओव्हर 30. आता संघाची शेवटची ओव्हर, लास्ट ओव्हर संभवता महावीर येईल बॉलिंगसाठी. महावीर शेवटची ओव्हर. आता मात्र 7 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होते 30 धावा. आता मात्र हिट विकेट होतोय. बॅट्समन आउट होईल, बाधून तंबूत परत येईल. तर एक सूचना आहे सर्वांना, जे ब्लॅकबोर्ड कडे प्रेक्षक उभे आहेत आपण बसून घ्या. इकडे साइड बोर्डचे जे उभे आहेत खेळाडू देखील इथे आहेत. खेळाडूंना बघतोय मी. व जो मेन मंच आहे आपला स्टेजच्या डाव्या बाजूला जी व्यवस्था आहे ती फक्त लेडीजसाठी आहे. लेडीज व जो कॉमेंट्री बॉक्स आहे आपण समोर पाहताय त्याच्या बाजूने जी व्यवस्था केली गेली आहे उजव्या बाजूला ती मात्र जेंट्ससाठी असणार आहे. त्याची सर्वांनी लक्ष द्यायचं. ही मॅच झाल्यानंतर मात्र आपण ती जागा खाली करा. फक्त लेडीजसाठी ती मात्र जागा आरक्षित आहे. तर धावसंख्या होते ती 31. आता मात्र धावबाद संधी आहे परंतु नॉट आउट. सोडा आवाज फुल सोडा. धावाचे पण धावसंख्या होती ती 32 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनाच्या आतमध्ये शेवटचे 2 बॉल.
तर मात्र स्वीपचा फटका सिंगल धावेल. धावसंख्या होते 33. 33 धावा धावा करायला लागतायत. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल या षटकामधील. आता शेवटचा बॉल महावीर सज्ज होतोय. महावीर हाताळतोय शेवटचा बॉल. तर आता मात्र प्रकाश झोतामध्ये दिवे लागतायत आणि मात्र विकेटच्या आपल्याला विकेट येईल. शेवटच्या बॉल रनआउट. धावसंख्या होते आहे अमितने विकेट घेतले. आता एक धाव मध्ये एक हातामध्ये जाईल. धावसंख्या होते ती 34. 34 धावा. मॅच जिंकण्यासाठी 35. उत्कर्ष बॉल संपलेत. नवीन बॉल्स, न्यू बॉलचा बॉक्स. नवीन बॉल संपलेत. नवीन बॉलचा बॉक्स आहे का? हा बॉक्स घेतो. अंपायर कोण आहे घ्या बॉक्स. कोणतं पाठव रे खेळाडू कोण तर. हा हा टाक. नवीन बॉल घ्या. चला बॅट्समन, चला मैदानावर चला. धामणी धामणी वर्सेस मार्केट हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. मॅच नंबर आजच्या दिवसामधील संभवतः मॅच नंबर 5-6. मॅच नंबर 6. चला बॅट्समन्स या लवकर मैदानावरती या. लेट नका करू. अजूनही यानंतर आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. आत्ता मॅच नंबर 6 सुरू आहे. यानंतर अजूनही 6 सामने. वेळेची आपल्या मर्यादा असणार आहे. मॅच नंबर 6 इथे मात्र सुरू आहे. तर आता मात्र उर्वरित 35 धावांचा आता मित्र पाठलाग सुरू केला जाईल. 35 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. तर 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता बॅटिंगसाठी उतरतायत ते आशिष पाटील व संयम. दोन्ही बॅटिंगसाठी मैदानावरती उतरतायत. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी, 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी 48 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. अनिल चौगुले कुठं आहात आपण? अनिल चौगुले त्यांनी संपर्क साधा. डिझेल आणलेला आहे. डिझेलची व्यवस्था केलेली आहे. डिझेल घ्या आणि सगळी व्यवस्था सुरू करा. आता मात्र डॉट बॉल येते. सलग दुसरा डॉट बॉल. पहिला डॉट. आता मात्र पुन्हा दुसरा बॉल डॉट. दुसरा बॉल डॉट येतोय. धामणी यावेळेस मात्र काय फटका आहे, परंतु झेल सुटला जातोय. झेल सुटतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या गेल्या.
आता मात्र सिंगल धाव घेतली जाते. या सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या होते ती 2 धावा धावफलकावरती लागतायत. 4 बॉल 2 धावा. इथे मात्र धावफलकावरती सज्ज होत आहेत. आता मात्र पुढचा बॉल सज्ज होईल. यावेळेस मात्र आशिष पाटील बॉल मैदानाच्या बाहेर मारून आउट होतात. ही हिट विकेट येते. तर आता मात्र सर्व लाईट्स स्क्रीन्स सर्व आता इथे मात्र सुविधा सज्ज होत आहेत. थोड्याच वेळामध्ये आता आपण प्रकाश झोतामधील सामने पाहतोय. आता मात्र सायंकाळचं सत्र सुरू होतंय. या सत्रामध्ये नक्कीच मी आपलं सहर्ष स्वागत करतो. तर सायंकाळ सत्रामधली आता मात्र ही पहिली मॅच सुरू आहे आणि इथे मात्र स्कोर बोर्ड देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. लाईव्ह स्कोर बोर्डवर देखील पाहतोय आपण की लाईव्ह स्कोर बोर्ड इथे सुरू आहे. मेन मंचाच्या उजव्या बाजूला जो स्कोर बोर्डची स्क्रीन आहे त्यावरती आपण लाईव्ह मॅचचा स्कोर कार्ड देखील पाहू शकता. धावसंख्या होते 3 धावा. 1 ओव्हर 3 धावा. व कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला जी स्क्रीन आहे त्यामध्ये आपण लाईव्ह सामना पाहू शकता. थेट प्रक्षेपण लाईव्ह सामना इथे माझ्या उजव्या बाजूला म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जो डाव्या बाजूला स्क्रीन आहे. यावेळेस देखील सिंगल येईल. काय फिल्डिंग आहे परंतु सिंगल धाव येते. या सिंगलने धावफलक 1 ने वाढेल. धावसंख्या होते 4. तर आता लाईव्ह स्ट्रीमिंग देखील आपण मोठ्या बोर्डवरती पाहू शकता. लाईव्ह स्ट्रीम देखील सुरू झाले. त्यावेळेस मग सिंगल लाईव्ह येते. काय फटका बॅकफुट पंच सिंगल लाईव्ह येईल. या धावाने धावफलक 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होती ती 6. तर आपण जी ही देखणी स्पर्धा पाहतोय त्याचं थेट प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे. अशी देखील एक सुरेख सुविधा आपल्यासाठी केली आहे. आपण घर बसल्या आपल्या घरी बसलेल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो. आता मात्र पुल करायचा प्रयत्न आहे. बॉल सिंगल साठी जाईल. सिंगल धाव 1 डिक्लेअर. 1 डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. या डिक्लेअर धावसंख्या अजून पोहोचते ती 9 धावा. आता मात्र चांगला फटका आहे. पुलचा फटका. आता मात्र अपील केलं जाते. अपीलवरती मात्र संयम बाद होऊन तंबूत परतोय. संयम बाद होईल. संयमची विकेट जाते आहे. पियुषच्या माध्यमातून चांगला झेल घेतला गेला व पहिली विकेट दुसरी विकेट या
इनिंग्स मधील आता मात्र धावसंख्या आहे ती 9. 2 गडी बाद 9. आता मात्र बॅटिंग साठी आलाय तो सुहास पिटे या नावाने ओळखला जातो. सुहास तो मला आता बॅटिंग साठी आलाय. आता धावा कराव्या लागतील त्या 26-33 बॉल्स मध्ये 26 धावा कराव्या लागतील. आता मात्र सज्ज होतोय तो सुहास. 26 धावा 33 बॉल्स. पुढचा बॉल विवेकचा सामना करेल तो सुहास. यावेळेस मात्र सिंगलचा पर्यंत धावबाद संधी आणि विकेट विकेट आणि विकेट. महावीरची विकेट घेतली जाते. कोणतीही गरज नव्हती धाव घ्यायची व महावीरची विकेट इथे मात्र जाते. गडबड गडबड आणि गडबड केली जाते. काही गरज नव्हती या सिंगलची. धावसंख्या कमी आहे. 32 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गडबड करून ही विकेट घेतली जाते. आता नवीन बॅटर जर्सी नंबर 07 मनोज. मनोज पाटील आता मात्र सज्ज होत आहेत बॅटिंग मार्गवरती. तर ज्या खेळाडू जर्सीज घातलेल्या आहेत, ज्या खेळाडूंनी रंगीबेरंगी जर्सीज आपण पाहतोय खेळाडूंच्या अंगावरती शरीरावरती, आता मात्र वॉट डिलिव्हरी. काय बॉल आहे. लेग ब्रेक बॉल. डॉट बॉल येईल. डॉट बॉल धावसंख्येतून पोहोचते ती. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल. पुन्हा बॅकफुट मारचा प्रयत्न. ओव्हर संपते. आता मात्र 5 षटकांमध्ये धाव कराव्या लागतील त्या 26. 30 बॉल 26 धावा. ज्या जर्सीस जे टी शर्ट आपण खेळाडूंच्या अंगावरती शरीरावरती पाहतोय ते सर्व टी शर्ट्स थोटे डेअरी या फर्मच्या माध्यमातून आपण स्पॉन्सरशिप देखील पाहतोय. त्यांचं मी या JPL मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आता मात्र पुन्हा एकदा पुढचा बॉल सज्ज होतोय तो सुहास. सामना करेल तो रोहन 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 आरवाडे. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. सिंगल साठी बॉल जाईल. सुहासच्या माध्यमातून सिंगल घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक वरती आता मनोज येतोय. तर मनोजच्या माध्यमातून मात्र 2 डॉट चेंड हाताळले गेले पहिलेच. यावेळेस मात्र चांगला फटका. बॅकफुट पंच. सिंगल धाव. स्ट्राईक चेंज होईल. सिंगल धाव धावसंख्या होते ती 11. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल हाताळले होते. पुन्हा डॉट. 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. धावसंख्या ती फक्त 11 धावा. आता मात्र 26 बॉल आणि 24 धावांची ते मात्र आवश्यकता आहे. 26 बॉल आणि 24 रन्स. पुढचा बॉल. यावेळेस डॉट बॉल. पुन्हा डॉट येईल. पुन्हा डॉट डॉट आणि डॉट बॉल. लगातारचा 3रा डॉट बॉल रोहनच्या माध्यमातून. आता मात्र सिंगल येईल. आता या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होती ती 12. 4 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या ती फक्त 12 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या रोहन याने. आता मात्र ही मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 23 रन. आता मात्र प्रेक्षकांची थोडीशी लगबग वाढते. गर्दी वाढते. संध्याकाळ सत्र सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. मॅच नंबर 6 ग्राउंड मध्ये आपण पाहतोय.
तर जो मेन मंच आहे, मेन स्टेज जे आपण पाहतोय, त्या स्टेजच्या डाव्या बाजूला जी व्यवस्था आहे बसण्याची, ती मात्र फक्त आणि फक्त लेडीजसाठी आहे. व माझ्या बाजूला म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जी व्यवस्था आहे, तिथे फक्त जेंट्स बसतील. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जेंट्सला कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला व लेडीज मेन मंचाच्या डाव्या बाजूला बसतील. आता मात्र पुढची ओव्हर विवेक येतोय बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र काय बॉल आहे, विवेकची चांगली गोलंदाजी. विवेकने चांगली लाईन आणि लेंथ पकडली आहे. एकाच टप्प्यावरती मारा, पुन्हा पुन्हा तोच टप्पा, तीच दिशा, तीच लाईन, तीच लेंथ. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, परंतु सिंगल केला, ग्लान्स केले बॉलला. सिंगल धाव मिळेल, एकेरी धाव धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते 13. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा विवेक सज्ज होईल. यावेळेस बॅकफूट पंच, सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या होते ती 14. बॅकफूट जाऊन पंच केला व त्यासाठी सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावसंख्या होते ती 14. आता मात्र सुहास सज्ज होते विवेकसाठी. बॉल चांगला होता, परंतु ते सिंगल रोखू शकत नाही. या सिंगल येते आणि सिंगलने धावसंख्या होईल ती 15. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल होता, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली जाते. सिंगल घेतली, धावसंख्या होते 16. शेवटचा बॉल विवेकच्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. आता मात्र क्लीन बॉल, मोठा बळी, मोठी विकेट. काय बॉल आहे मित्रांनो, शेवटच्या बॉल वरती इथे मात्र विकेट मिळून जाते. आपण रिप्ले देखील पाहू शकता मोठ्या स्क्रीनवरती, बिग स्क्रीनवरती आपण रिप्ले पाहू शकता कसा विकेट गेली पिटू याची. तर आता 18 बॉल्स आणि 19 धावा. काय मॅच आहे, फक्त 35 धावा डिफेंड केल्या जात आहेत. आता मात्र बॉल टू बॉल सामना येऊन राहिलाय. 18 बॉल 19 धावा, 19 धावा 18 बॉल. 48 चेंडू मध्ये फक्त 35 धावांची आवश्यकता होती. ती मॅच 18 बॉल 19 अशी येऊन राहिली. आता नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक केलं जातंय मार्केट यार्ड संघाकडून. तर आता मात्र इथे सज्ज व्हावं लागेल, कारण की आता मात्र मॅच येऊन पोहोचली ती
आता मात्र पुढचा बॉल सज्ज होईल तो. आता मात्र ग्लान्स केलाय, सिंगल धावेसाठी स्कूप केला गेलाय. सिंगलने धावसंख्या होईल ती 18. आता मात्र 15 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. पुढचा बॉल सज्ज होतोय तो. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 17 चांगली फिल्डिंग, आपल्या संघासाठी 4 रन वाचवल्या त्या खेळाडूने. नक्कीच सगळ्या सर्व प्लेयर्स कडून टाळ्यांची दाद मिळते. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरतोय त्याचा मात्र सन्मान इथे मात्र मंचावरती केला जातोय. आदित्य जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, आदित्य याचा सन्मान मात्र आता अन्नाज नवतरण शॉपीच्या माध्यमातून खास भेटवस्तू दिली जाते त्याला. नक्कीच चांगला खेळ दाखवला आदित्यने. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुट जाण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, डॉट बॉल. आता मात्र प्रेशराइज सिच्युएशन येते. ओव्हर संपते. आता मात्र 12 बॉल 15 रन, 15 रन 12 बॉल्स. फक्त आणि फक्त 6 ओव्हर मध्ये 20 धावा केल्या धामणी संघाने. 35 धावांची आवश्यकता होती. प्रत्येक बॉल मागे 1 धाव करायची होती. तो सामना मात्र आता 12 बॉल मध्ये 15 धावांचा येऊन ठेवलाय. तर आता नवीन बॅटर सज्ज होते तो रिषभ. ते मात्र कॅच आणि रिषभची बारी समाप्त होते. रिषभ आउट होऊन तंबूत परततोय. रिषभ माघारी धाडला रिषभला आणि धावसंख्या मात्र थांबते. धावसंख्या होती फक्त 20. धावफलकावरती 20 धावा लागतायत. प्रीतमचा एक चांगला झेल घेतला गेला. तर आता प्रीतम नवीन बॅटर मायाच्या आतमध्ये येतोय. प्रीतम रिषभच्या जागेवरती प्रीतम देखील आता सज्ज होतोय. तर आता नवीन बॅटर प्रीतम सज्ज होतोय. वा का फटका आहे, परंतु सिंगल धाव येईल. एक डिक्लेअर. हॅलो 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 चेक. तर आता मात्र 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र विकेट येईल. टीव्ही अंपायरचा इथे मात्र कॉल घेतला गेलाय. टीव्ही अंपायरकडे मात्र पंचांनी निर्णय घोषित केला गेलाय. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय ते. नॉट आउट. आपण स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. स्क्रीन आपल्यासाठी इथे आहे, तिथे मात्र नॉट आउट घोषित केले गेले आणि पंचांचा निर्णय मात्र नॉट आउट आलाय. आता मात्र पुन्हा मॅचला सुरुवात होईल. धावसंख्या होते 22 रन्स धावफलकावरती लागत आहेत. आता मात्र पुढचा बॉल 8 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सिंगल धावसंख्या होते 23. आता मात्र 8 बॉल आणि 12 रन्स 8 बॉल. मार्केट यार्ड की धामणी, धामणी की मार्केट यार्ड. चला पुढचा बॉल. संध्याकाळच्या 17 मधील हा एक रोमांचक सामना, क्लोज कॉल, एक लो स्कोरिंग मॅच आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस देखील चांगला फटका आहे. बाउंडच्या मैदानाच्या बाहेर मारून बॅट्समन आउट होतोय आणि ते मात्र विकेट घेतली जाते.
आणि ते मात्र 6वा धक्का बसतोय, 6वी विकेट जाते. आता मात्र शेवटचा खेळाडू मैदानामध्ये, लास्ट मॅन इन. सेकंड लास्ट मॅन, अजून शेवटचा खेळाडू उपस्थित आहे. सेकंड लास्ट विकेट मैदानामध्ये दिसते. आता मात्र या दिवस डेच्या सत्रामधील 6 सामने पूर्ण होतात. आता मात्र नाईटचे 6 सामने सुरू होतील या सामन्यानंतर. चला वकारबाग संघ आहे ना, वकारबाग आपला संघ या बसून घ्या इकडे ना. डॉट बॉल, काय बॉलिंग आहे आणि काय मॅच आहे मित्रांनो. आता मात्र 6 बॉल आणि 12 रन, 12 रन 6 बॉल. एकदा ही मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जातील मित्रांनो. 6 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. नक्कीच इथे मात्र क्रिकेटचा विजय होतोय, बॅट आणि बॉलचा विजय होतोय. सामना व्हावा तर असा व्हावा. 6 बॉल 12 रन, 12 रन 6 बॉल. फक्त 36 धावांची आवश्यकता होती. तो सामना शेवट ओव्हर पर्यंत येऊन राहिलाय. आता मात्र हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने देखील झुकता असेल. नक्कीच 70% हा सामना मार्केट या दिशेने झुकलाय. 30% सामना असेल तो धामणी संघाकडे. तो 6 बॉल मध्ये 12 रन करायचे आहेत, कारण धामणी संघाने आतापर्यंत 7 ओव्हर मध्ये 23 धावा केल्या आहेत. आता उर्वरित 1 षटकामध्ये 12 धावा करायच्या आहेत. अवघडी नाहीये आणि सोपंही नाहीये. चला पुढचा मॅचचा टॉस झालाय का? नेक्स्ट मॅच ज्यांची आहे ते दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मंचावरती या. चला आता शेवटचा बॉल, शेवटची ओव्हर. 6 बॉल 2 धावा, डिक्लेअर टू डी. आता मात्र 5 बॉल 10 रन. प्रत्येक बॉल वरती 2 धावा करणं अपेक्षित. 5 बॉल 10 रन. पुन्हा 2 धावा. प्रत्येक बॉलवर 2 धावांचा आता सरासरी आहे. यावेळेस देखील चांगला प्रयत्न सिंगल येईल, एकेरी धावा मिळेल. आता मात्र 3 बॉल आणि 7 धावा, 1 सिक्सर, 1 चौकार, 1 विकेट. या सामन्याचं चित्र बदलू शकतं. 3 बॉल 7 रन. बॅटिंग मार्क वरती आहे तो आदित्य. आता मात्र 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला आहे परंतु कॅच आउट आणि विकेट, विकेट आणि विकेट. टाळ्यांचा कडकडाट होतोय. विवेकच्या हातामध्ये एक सोपा सरळ आणि सुरेख झेल गेला. आता विवेकची विकेट, विवेक आता चांगला झेल घेतोय आणि एक मोठी विकेट जाते. आता मात्र धावसंख्या आहे ती 28. अमित आता नवीन बॅटिंग मध्ये. लास्ट विकेट, लास्ट मॅन इन अमित. 2 बॉल 7 रन. लास्ट मॅन इन, शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. आता मात्र 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 1 सिक्सर व 2 चौकार. 2 बॉल 7 रन, 7 रन 2 बॉल. डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल 7 रन. काय मॅच आहे मॅडम मित्रांनो.
एकदा या मार्केट यार्ड संघासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच घेऊन गेली आहे. वा, ग्लो स्कोरिंग सामना. परंतु क्रिकेट आहे, शेवटपर्यंत काय सांगता येत नाहीये. एक सिक्सर हा या सामन्याचं चित्र बदलू शकतो. शेवटचा बॉल. विजय विजय आणि विजय इथे मात्र निश्चित केला जातोय. चौकार ते 2 धावांनी हा सामना जिंकतोय मार्केट यार्ड संघ. कमॉन डीजे कमॉन.